IKS SYBA निवडक गोष्टींच्या गुहेत. प्रथम सत्र 6.3 आप्पाजी प्रधानाची गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या राज्यात आप्पाजी प्रधान नावाचा एक हुशार आणि चतुर मंत्री होता. एकदा विजयनगरला कलिंग देशाच्या राजाचा एक प्रतिनिधी आला आणि कृष्णदेवराय राजाला म्हणाला, मी कलिंग देशातून आलो असून आमच्या राजाला कोबी आणि मुळा खाण्याची इच्छा झाली आहे, परंतु आमच्या देशात कोबी मुळा पिकत नाही. त्यामुळे आपण आपल्या राज्यातून ते राजे महाराजांसाठी लवकरात लवकर पाठवावे अशी मी आपणास विनंती करतो. राजाचा प्रतिनिधी निरोप घेऊन आला असल्यामुळे राजाने त्याचा यथोचित सन्मान आदरातिथ्य केलं. प्रतिनिधी संतोषाने कलिंग देशास परत गेला. दुसऱ्या दिवशी कृष्णदेवरायांनी आपल्या दरबारात सर्व मंत्रीगणांना बोलवलं. कलिंग देशाच्या राजाचा निरोप सांगितला. कृष्णदेवरायांसह सर्व मंत्रीगण प्रश्नांकित चेहऱ्याने एकमेकांकडे पाहू लागले. थोड्याच वेळात कृष्णदेवराय म्हणाले, ह्या कलिंग देशाच्या राजेसाहेबांना वेड लागलं असावं. विजयनगरवरून कलिंग देशास कोबी कसा पाठवायचा? 3 महिन्याच्या प्रवासात कोबी आणि मुळा खराब नाही का होणार? काय करावं? नाही म्हणावं तर राजाचा अपमान केल्यासारखं होईल. या राजांनी फारच संकटात टाकलंय. कृष्णदेवरायांची अस्वस्थ मनस्थिती ओळखून आप्पाजी प्रधान म्हणाले, महाराज, कलिंग देशाच्या राजेसाहेबांना वेड लागलेलं नाही. उलट ते आपल्या हुशारीची परीक्षा पाहत आहेत. आपण काळजी करू नका. आम्ही योग्य तो मार्ग शोधतो आणि गाडीभर कोबी मुळा कलिंग देशाला पाठवण्याची व्यवस्था करतो. आप्पाजींच्या सकारात्मक उत्तराने कृष्णदेवरायांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. राजांनी आप्पाजींना कामाला लागा असा आदेश दिला. आप्पाजींनी 2 बैलगाड्या घेतल्या. प्रत्येक गाडीत अर्धी गाडी इतकी माती भरली. त्या मातीत खत मिसळलं. एका गाडीत कोबीचं बी पेरलं, दुसऱ्या गाडीत मुळ्याचं बी पेरलं. गाडीतल्या मातीवर रोज पाणी टाकत होते. 10 दिवसात दोन्ही गाडीतल्या बियांना अंकुर फुटले. दुसऱ्या दिवशी 2 सैनिकांना बोलवलं. आप्पाजी म्हणाले, या दोन्ही गाड्या घेऊन कलिंग देशाला जायचं. कोबी आणि मुळ्याचं बी या गाड्यांमधील मातीत पेरलंय. दर 2 दिवसांनी पाणी घाला. दर 8 दिवसांनी सोबत दिलेलं खत घाला. 3 महिन्यांच्या प्रवासात दोन्ही भाज्या तयार होतील. तेथील राजाला आपल्या विजयनगरचा ताजा उपहार प्रदान करा. सैनिकांनी आप्पाजींच्या सूचनांचं पालन करीत गाडीतल्या रोपांची निगराणी उत्तम राखली. कलिंग देशास पोहोचताच कोबी मुळे तयार झाले. कलिंग देशाच्या राजाला विजयनगरचे सैनिक भेटले. आम्ही विजयनगरहून आलो असून आमच्या राजांनी आपणास हे ताजे कोबी व मुळे दिले. आपण त्यांचा स्वीकार करावा ही विनंती. ताजे टवटवीत कोबी पाहताच कलिंग देशाच्या राजाला आनंद झाला. त्यांनी कृष्णदेवरायांना मनापासून धन्यवाद दिले आणि सैनिकांना विचारलं, 3 महिने हे कोबी आणि मुळे इतके ताजे कसे राहिले? सैनिकांनी आप्पाजी प्रधानांची ही व्यवस्था केल्याचं सांगितलं. कलिंग देशाच्या राजाने आप्पाजींचीही प्रशंसा केली. प्रसंगानुरूप परिस्थितीचा अंदाज घेत कृती करण्याचं आप्पाजींचं चातुर्य सर्वश्रुत आहे.